तर गाईस मग गावात तर गेलो नाही, तर काम लागले. पण केबलवर पंप आहे 4 इंची वाढीचा आणि हे बोर. अचाक माडी खाशी तो. सो टू फॅमिली, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या मग मी चाललो आहे गावात मेडिकलला, कारण थांबा हे बघा, थांबा आतील दाखवतो. हे बघा काय औषध लिहून दिलेत जनावरांना, म्हणजे आपल्या गाईला जेसीच्या. काल डॉक्टर आलते की ते गाय माझाला आलती, मग त्याला भरवायचं होतं. मग ते सगळं काय तर त्यांचं ट्रीटमेंट आहे, मग ते गोळ्या लिहून दिली ती. मग ते मी काल गेलो होतो गावात मेडिकलला, पण तिथे औषध ते नव्हतं मित्रांनो. उद्या सकाळी या असं म्हटले 9ला. मग आता 9:48 झाली ती. मग सध्या चाललो आहे, मग गावात जाऊन आणूया. आणि एक एक दररोज 15 गोळ्या आहेत त्या, म्हणजे दररोज एक एक द्यायचा आहे. चला मग सगळं डोंबाला धावतो. तर गाईस मग गावात तर गेलो नाही, तर काम लागले. पण केबल ओढालं आहे, तिथं मोठं सोडायचं आहे. मग आपल्या बाबांचं आहे, मग ते मोठं झालेलं आहे. मग ते फिटर घेऊन येतं म्हणलं, अजून आलं नाही बघा. त्याची वाट बघत बसलो, म्हणलं तोपर्यंत केबल तर ओढूया. केबल ओढवलं आहे. मग बघा इथं बॉक्स आहे बघा स्टार्टरचं, स्टार्टर. आणि तिथं काय तर गुंज पडलं आहे, म्हणजे काढाले ती आणि मी ओढाले. ऊन पण आहे मित्रांनो खूप. काल 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 खूप ऊन होतं, पण कालच्या पेक्षा आज आहे. आलो काम काय बघ, ऑटो शटर आहे. कुठलं कनेक्शन काय हे बघा, पाईप त्या बोरपासून त्या खांबापर्यंत सगळं खूप टाकलोय. त्यातला दाखवतो. इथं बघा पंप आहे 4 इंची वाढीचा आणि हे बोर. पाणी वर आहे बघा मित्रांनो, ती एक 40 फुटावर पाणी आहे. मग हे 2 इंची ती पाईप आहे, 300 पक्का 250 फूट आहे. आणि त्याचं दावं म्हणजे पाईपवर लोड पडू नये म्हणून. अचाक माडी खाशी तर गाईज मग आपल्याला मोटर सोडायलाच 1 वाजल्या.
मग तिथून मी घरी आलो, मस्तपैकी जेवण वगैरे केलो आणि निवांत झोपी गेलो बघा. जस्ट आत्ता जस्ट उठलो, 4 वाजले ती. मग आता बघा इथं थोडंसं गाचगत मारणार आहे, जनावरांना चारा. मग आपल्याला हे बघ शेणगाण वगैरे काढायचं आहे. अजून लय काम आहे ती. चला मग पटापटा बराबर आपलं कामे उरकून घेऊ आपण. मग त्याच्या आधी मला एक तिथं आंबा दिसला होता. सगळं चिक्क झाले पण सध्या चप्पल चालतंय बघ. हे सगळं कडला लावायचं मित्र, एकदम कडला. काय थोडंसं आहे म्हणजे असं मोकळं, हा पैसा मोकळा होईल ना. परत मागं यायला लागलं आहे लहान लहान गाजगवत. अजून इकडं आपल्याला ह्या गाजगामध्ये मित्रांनो, तेव्हा आम्ही लावताना सगळ्या लहान पडले त्यामुळं आम्ही सगळ्यामध्ये ते बडदाम असतं बघा मागच्या ट्रॅक्टरचं, ते बडदाम घालून म्हणजे गाजवत लावलो होतो. तेव्हा हे जे अंतर आहे दोन्हीमधलं ते कमी झालं आहे. म्हणजे आता ह्याला बैल तर चालत नाही, ते ट्रॅक्टर पण चालत नाही बघा असं तिथंपर्यंत. मग त्यामुळं असं करायचं आपल्याला. इथं बघायला म्हणजे आपल्या बेडगनं थोडंसं माती सगळं मोकळा करून त्या साईडला आणि ह्या साईडला लावले बघा. ही अशा पद्धतीने लावले. इथं दोन्ही साईडला लावायचे आहे. इथंपर्यंत सोडलो आम्ही, पुढं काय काम केलं नाही. त्याला करायचं आहे उद्या करू. उद्या ही सगळी कंप्लीट करून टाकू. उद्या तिथंपासून ते पाक कडपर्यंत. इथं खत पण मारले ते पप्पाने काल, पण पाणी सोडायचं झालं आहे, अजून ओललं आहे म्हणून. आज तुम्हाला दाखवतो बघ. एकदम सरी टाईप झाली सरी टाईप झाली का नाही. काय ट्रॅक्टरची बैल जोडायची काय गरज नाही, फक्त थोडंसं लय म्हणजे लय मेहनत. सध्या तर थोडं गाजवत आणू जनावरांना वैरण नाही. संध्याकाळी गवत पण खूप उगवलं आहे मित्रांनो बघा. म्हणजे सगळं सपाचट होतं. इथं कापलं आहे बघा. तसं मारताना आत्ता जस्ट इथं कापलं आहे. मग तसं कापून घेण्याची वेळ येईल, त्यामुळं रिस्क नाही घेणे का मित्रांनो. बघा ठिकाण घेऊन आलो आहे. मग आला आता इथं बघा असं वर टाकायचं आणि असं अवक्यात घेऊन जायचं. हे बघा हे फौजी आहे, फौजी गाजवत आहे. तरी पण ह्याला कुठं तरी आहे बघ. त्याला काय म्हणतात मराठीमध्ये मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का सांगा. हे बघ थोडं हाय फौजी म्हणजे आपल्या नॉर्मलला कसं असतं तुम्हाला दाखवतो. म्हणजे नॉर्मल हे बघ, हा नॉर्मल आहे बघ, पाक इथंपर्यंत आहे बघ हे. मग ते टोचतंय फौजीला, फक्त इथं एवढंच आहे मित्रांनो. मग त्यामुळं मग जास्त हे टोचत नाही आणि कापत पण नाही. मग हिरवं पण असते. चला मग नेऊ.
गाईज मग हातपाय वगैरे धुवून बघा इबत्ती वगैरे लावून घेतलं आणि आता सनसेट दाखवतो तुम्हाला किती भारी आहे. पुढं बघा फक्त सूर्य दिसायला एकदम मध्ये लाल भडक, आजूबाजूला ढग आहे, फक्त एकटाच सूर्य दिसायला आहे तिथं. कुठे पण जा पण तुम्हाला एकट्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. बघा एकटाच आहे, बाकी म्हणजे रंगछटा नाही असं असं एकदम फक्त एकटा आहे.